हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर काल होता शुक्रवार आणि माझं होतं वैभव लक्ष्मीचं उद्यापन आणि सकाळची सुरुवात तर हा व्ह्यू बघितल्याशिवाय तर माझी होतच नाही. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. तर सकाळी उठल्या-उठल्या हा व्ह्यू बघायचा, सूर्यनारायणांचं दर्शन घ्यायचं आणि छान आपल्या कामाला सुरुवात करायची. तर झोपतानाच ठरवलेलं असतं, की उद्या सकाळी मी टिफिनसाठी काय बनवणार आहे. कारण दिवसाची सुरुवात तर टिफिनपासनं आणि किचनपासनंच होते प्रत्येक माझ्या मैत्रिणीची. तर मी आज बनवणार आहे मुगाची उसळ. तर जे काही अख्खे मूग असतात ग्रीनवाले, तर त्याला छान मोड आले होते आणि तीच उसळ मी आज बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर पोळी. तर असा आज साधा सोपा मेन्यू आहे. तर सकाळी मी उठल्यानंतर माझ्यानंतर जर नंबर असेल ना उठण्याचा, तो आरुषचाच असतो. कारण त्याला 8 वाजता स्कूलला जायचं असतं. मग मी त्याला 7 वाजता उठवून देते आणि तो उठला की त्याच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा ह्या माराव्या लागतात, जेणेकरून त्याची झोप उडून जाईल म्हणून. तर मग मी त्याच्या फ्रेंड्सच्या, स्कूलमधल्या, इकडचं-तिकडचं त्याने काय-काय केलं वगैरे असं उकरून काढत असते आणि मग त्याची छान झोप उडून जाते. पण त्याचा आज मला वशिला होता, की "मम्मी आज तू मला अंघोळ घाल" म्हणून. पण मी त्याला म्हटलं, की "अरे माझी भाजी टाकून झाली, की मग मी तुला अंघोळ घालते. तोपर्यंत आहे ना तू पाणी वगैरे उतरवून ठेव." तर मग त्याने ते उतरवलं आणि पुन्हा आला माझ्याजवळ माझ्याशी गप्पा मारण्यासाठी आणि हे रुटीन आहे ना आमचं दररोजचं सेम आहे बरं का. तो सकाळी उठला, की वॉशरूमला वगैरे जाऊन आला, की दररोज माझ्याशी अशा गप्पा मारत बसतो आणि सकाळचा टायमिंग इतका पटकन जातो ना, की बस आणि मग 7:30 पावणे 8 वाजायला लागले, की मग असं पटपट, पटपट आवरायला लागतो. मग मी अंघोळ घालणार, त्याचे पप्पा ड्रेस घालणार आणि त्याचं काही नाही, पण मला टिफिन बनवायचा असतो, भाजी शिजली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्याला सकाळीच गप्पा मारायच्या असतात. स्कूलवरून आला, की अजिबात नाही, मग खेळायला जायचं असतं. सगळं लक्ष खेळण्याकडे असतं आणि सकाळी उठला, की मम्मी असं, मम्मी तसं, माझं हे, माझं ते चालू असतं. तुमचं पण असंच असतं का? तर त्यानंतर मी छान अशी भाजीला फोडणी दिली. तर आपण जे काही मसाला, मिरची किंवा कुरडई पापडी तर ह्या गोष्टी जेव्हा आपण डब्यामध्ये स्टोअर करतो ना, तर नेहमी बॅगचा यूज करायचा. शक्यतो ट्रान्सपरंटच बॅग यूज करायची. मी नेहमी बॅगचा यूज करते. कारण जेव्हा डबा वगैरे खराब झाला, तर मग आपल्याला घसावा तर लागतोच. मग एवढं ते कशात ओतणार वगैरे, तर मग बॅगमध्ये फक्त बॅग काढायची बाहेर आणि छान डबा घासून घ्यायचा, सुकवायचा. पुन्हा ती जी काही मिरची मसाल्याची पिशवी असते, ती त्या डब्यामध्ये ठेवून द्यायची आणि त्यानंतर मेन म्हणजे लेबलिंग. तर प्रत्येक डब्याला असं लेबल करायचं. कारण घाई-घाईमध्ये ना आपण हा डबा खोलून बघ, तो डबा खोलून बघ आणि असं आपल्याकडनं नेहमी होत असतं. घाईमध्ये तर नक्की होतं. ऐनवेळी तर काही नाही, पण घाईमध्ये नक्की होतं. त्यापेक्षा आपण लेबलिंग करायचं. म्हणजे डबे पण खराब होत नाही आणि आपली धावपळ पण होत नाही मेन म्हणजे. आणि नंतर थोडासा टाईम आपल्या स्वतःसाठी मग थोडंसं थंडी वाढली आहे, तर मग सकाळी उठलं थोडंसं गरम पाणी प्यायला लागली. तर आरुषचं नाव घेत-घेत मी पाणी पिलं, त्याला गुदुल्या वगैरे करत होती. त्यानंतर मी त्याला छान अशी अंघोळ घालून दिली. त्याच्या पप्पांनी कपडे घातले आणि नंतर मी पोळ्या करायला लागली. अजूनही आमच्याकडे 10-15 मिनिटं होते. मग तोपर्यंत माझ्या पोळ्या तर कशा पण होऊन जातील. आणि रात्री झोपताना कितीही कंटाळा आला, तरीही आपण भांडे वगैरे किचनवट्टा साफ करूनच झोपायचं. म्हणजे आपल्या सकाळी ना धावपळ अजिबात होत नाही. नाहीतर मग सकाळी उठलं की पहिल्यांदा भांडे घासायचे, नंतर मग आपल्याला टिफिन तर सगळ्यांना असतात. मग टिफिन बनवायचा आणि धावपळ पण होते, चिडचिड पण व्हायला लागते. त्यापेक्षा संध्याकाळी झोपण्याच्या आधी भांडे, किचनवट्टा साफ करून आणि मेन म्हणजे उद्या सकाळी आपल्याला काय बनवायचंय भाजीला किंवा टिफिनला काय द्यायचंय, घरी कोणती भाजी करायची, हा सगळा प्लॅनिंग आहे ना झोपताना करायचा आणि मग झोपून घ्यायचं. त्यानंतर मी जी काही रात्रीची भांडी होती ती सगळी लावून घेतली. कारण त्यामध्ये होते डब्बे आणि मग त्याचा छान टिफिन भरून दिला आणि तो स्कूलला गेला. तो गेल्यानंतर दूधवाला लगेच येतो असतो. मग नंतर लगेच दूध तापवून घेतलं आणि काय होतं उन्हाळ्यामध्ये जास्त प्रॉब्लेम होतो. ह्या पिशव्यांमध्ये दूध येतं ना, तर खूप वेळा जर आपण ठेवलं तर कधी-कधी खराबसुद्धा होऊन जातं. थंडीमध्ये तसं काही होत नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे अशा पिशवीमध्ये दूध येत असेल ना, तर आलं की लगेच आपल्या पातेल्यामध्ये ओतून आणि तापवून घ्यायचं. आणि त्यानंतर आहे ना, मी श्लोकला सोडवून आली होती आणि इतकी थंडी वाजली होती गाडीवर की बस. आल्या-आल्या पहिल्यांदा मी चहा केला, छान चहा पिला आणि एवढ्याशा कपाने काय होणार आहे, तर मी आजकाल थंडी वाढल्यापासून मस्त मोठ्या मगामध्ये चहा प्यायला लागली. कारण थंडीच पळून जात नाही. मग मोठा कप काढला, मस्त मोठ्या कपमध्ये चहा प्यायला लागली. आणि तशी मी आधी प्यायची, पण मध्ये-मध्ये बंद केलं होतं. छोटासा कप भरूनच चहा प्यायची आणि जरी मोठा घेतला तरी अर्धा कपच घ्यायची. पण आता पुन्हा मस्त भरून चहा पिते आणि त्यानंतर असा उपवास होता आज आणि म्हटलं चला थोडा जास्त चहा पिऊया. तर जुना झाडू आहे ना खराब झाला होता
आणि मग नवीन झाडू काढला. तर त्याचीच घाण इतकी घरामध्ये झाली, म्हणजे घरामध्ये जेवढी घाण नव्हती ना, त्याच्या डबल घाण ही त्या झाडूचीच पडली. तर तुम्ही नवीन झाडू काढला, त्याची घाण सगळ्याच झाडूंची पडते. तर तुम्ही काय-काय करतात ना, नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की करा प्लीज. तर म्हणजे मला ती उपयोगी पडेल, कारण खूप घाण पडते त्या झाडूची मग त्यासाठी. आणि त्यानंतर फरची पुसायला घेतली आणि फरची पुसताना मी नेहमी पाण्यामध्ये मीठ टाकते, कधी गोमूत्र टाकते. त्याचबरोबर कोणतंही जे माझ्याकडे अवेलेबल असेल ते मी फ्लोअर लिक्विड टाकत असते आणि त्यानेच फरची पुसते. मीठ आणि गोमूत्र टाकून जेव्हा आपण फरची पुसतो ना, तर तेव्हा आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असते ना, ती कमी होण्यास मदत होत असते आणि सगळ्यांनी निदान आठवड्यातून एकदा तरी गोमूत्र किंवा मीठ टाकून ही फरची पुसलीच गेली पाहिजे. त्यानंतर जी काही भांडी आपला स्वयंपाक झाला, की भांडी ही असतातच. तर शेवटचं काम असतं कधी माझं फरची पुसणं किंवा किचन वट्टा क्लीन करणं. तर आज फरची झाली होती आणि किचन वट्टा हा बाकी राहिला होता. तर पहिल्यांदा सगळे छान भांडे गोळा केले. सगळे जे काही इकडे-तिकडे ग्लास वगैरे असतात, तर मग सगळे गोळा केले, छान घासून काढले. नंतर किचन वट्टा छान क्लीन केला आणि तुम्हाला माहिती आहे टाईल्स वगैरे ही माझी सवय आहे. मी अर्धी जेवढा हात पोहोचतो तेवढी टाईल्स मी घासतेच घासते आणि आठवड्यातून एकदा पूर्ण टाईल्स ही घासून घेते. किचन वट्टा सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एकदा हा घासलाच जातो आणि जेव्हा-जेव्हा किचनवर थोडीफार घाण होते, तर छान असं पाणी टाकते. छान त्याने थोडंसं पाण्यानेच धुवून घेत असते. घासला नाही, पण पाण्याने धुवून घेतच असते. फडक्याने वगैरे पुसत वगैरे नाही, ते मला आवडत नाही. नंतर छान असे भांडे वगैरे झाले आणि जे काही माझं पाण्याचं भांडं आहे तांब्याचं, भरपूर जणांना खूप आवडलं ते भांडं. सगळ्यांनी मला विचारलं कुठून घेतलं वगैरे, तर ते आम्ही इथेच एक शॉप आहे आमच्या इथे, तर तिथनंच घेतलेलं आहे. मी नेहमी भांडे तिथनंच घेत असते. कधी गेली तर नक्की मी तुम्हाला दाखवेल कुठनं घेते. तर चालू होतोय मार्गशीर्ष महिना आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींची काही ना काही देवी अंबाबाईसाठी कोणी साडी घेत असेल, कोणी अलंकार घेत असतील, कोणी मुखवटा घेत असेल, त्याचबरोबर मुखवटासुद्धा सजवत असतील माझ्यासारखा. तर माझ्याकडे मुखवटा हा आधीच घेतलेला होता. मी श्रावण वगैरे महिन्यामध्ये घेतला होता. एकदा सहज सामान घ्यायला गेली, तर मला दिसला, तर मी तेव्हा घेऊन आली होती आणि आत्ता मी त्या दिवशी गेली, तर तेव्हा मी मोती, त्यानंतर मोतीची लेस, डायमंडची लेस, तर ते घेऊन आली आणि छान हा मुखवटा सजवायला घेतला. अर्धा मुखवटा सजवला आणि अर्धा तसाच राहून गेलेला आहे. तर तो मी आज सजवून घेणार आहे. कारण मग वैभव लक्ष्मीचं माझं उद्यापन होतं आणि तयारी पण करायची होती. मग परत असं नको व्हायला, की तयारीला उशीर होऊन जाणार, मग सगळी धावपळ वगैरे. तर मग 4 वाजेपर्यंत जेवढं माझ्याकडनं सजवला गेला, तेवढा मी सजवला आणि बाकीचं मग आता उद्या सजवेल आणि मग मी तुम्हाला तो नक्की दाखवणार कसा सजवला. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर स्वयंपाकाला लागली वरण, भात, बटाट्याची भाजी आणि सगळ्या सुवासिनींसाठी आणि माझ्या अंबाबाईसाठी छान अशी खीर बनवली होती आणि मग सगळं सामान आहे ना, मी असं टिपवायवर हॉलमध्ये काढून घेतलं. जे काही वैभव लक्ष्मीची पुस्तकं, फुलं, नाणं आणि तांदूळ, पाय धुण्यासाठी एक ताट तांब्या भरून काढून ठेवला आणि त्यानंतर खूप छान अशी पूजा मांडली, पोथी वाचली, त्याचबरोबर आरतीसुद्धा केली. नंतर माझ्या सगळ्या सुवासिनी ज्या काही आल्या होत्या, त्यांना छान पुस्तक, फूल वगैरे दिलं. त्यानंतर खीर दिली. तर खूप छान असं माझं उद्यापन झालं. कोणत्या प्रकारची धावपळ वगैरे झाली नाही. कारण थोडंसं प्लॅनिंग आधीच केलं होतं. त्यानंतर अशी पाटी भरून भांडी होती, तेवढी घासली. घासण्याचा तर खरं सांगते खूप कंटाळा आला होता. थंडी खूप आहे, पाण्यात हात घालूशीच वाटत नव्हता, पण घासावी तर लागणारच होती. तर चला, असा माझा आजचा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.